क्वालिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण क्वालिटी आर्टिकल्सची भन्नाट ट्रिक्सचं एक पेड PDF घेऊन आलेलो. ही पेड PDF जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर आपले MPSC बाबा ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. MPSC बाबा ट्रिक्स. ओके. आता नुकतीच कंबाईन ग्रुप C 2024 झाली 1 जूनला. त्याला प्रश्न आला होता की राष्ट्रपतीची अर्हता किंवा पात्रता हे राष्ट्रपतीच्या पात्रतेसंबंधी कोणतं कलम आहे, तर असा प्रश्न आला होता. तर त्याचं योग्य आन्सर आहे पहा 58. तर याची ट्रिक्स आपण आपल्या PDF मध्ये काय केलेली होती पहा. तर 58ची ट्रिक्स अशी आहे की आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपली ट्रिक्स होती. आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे पहा. राष्ट्रपती होण्याची पात्रता कोणामध्ये, तर आठवल्यांमध्ये. आपली ट्रिक्स काय आहे पहा, आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे पहा. राष्ट्रपती होण्याची पात्रता कोणामध्ये, तर आठवल्यांमध्ये, म्हणजे रामदास आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपली ट्रिक्स आहे. आता आठवले असं का म्हणलं मी, कारण पहा हे 58 आणि आठवले, 58 आठवले, हे जे 58 आहे याला देवनागरीत लिहिलं तर असं अक्षरी भाषेत हे असं 58 आणि आठवले, 58 आठवले, 58 आठवले, असं काय होतो, दोन शब्दाचा यमक जुळतो. आता मी तुम्हाला संपूर्ण राष्ट्रपती आर्टिकल्स ट्रिक्सचं कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो. तर पहा, कलम 52. कलम 52 काय, तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52 काय आहे, तर भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये केलेली आहे. तर याला आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेले पहा. याची ट्रिक्स काय केलेली आपण पहा. तर 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. 52 नुसार भारतासाठी काय असेल, एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. ब्राह्मण समाजाचं असं का म्हणलं, कारण पहा 52 ब्राह्मण, 52 ब्राह्मण असा काय होतो, इथे यमक जुळतो. 52 ब्राह्मण, 52 ब्राह्मण असा इथे यमक जुळतो. ओके. 52 ब्राह्मण, 52 ब्राह्मण असं काय होतं इथे, तर यमक जुळतो. ओके. तर ते असं लक्षात ठेवायचं. जसं तिथं आपण आठवले, जसं तिथे आपण आठवले आणि 58, आठवले आणि 58 असा यमक जुळवला कलम 58 मध्ये, तसं 52 मध्ये 52 इज इक्वल टू ब्राह्मण असा, किंवा ब्राह्मण इज इक्वल टू 52 असा यमक जुळवायचा. कारण भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हणायचं. ओके. आता समजा तुम्हाला कोणी विचारलं, तर तुम्हाला कोणी विचारलं सांग बरं की राष्ट्रपती संबंधित तरतूद ही घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे किंवा कोणत्या कलम, तर अशा प्रकारे कलम 52 लक्षात ठेवता येईल. आता मी पुढच्या काही ट्रिक्स दाखवतो. तर पहा, आता कलम 57 महत्त्वाचं आहे, परत 57 दाखवतो. आता 55 आणि 54 मध्ये थोडासा फरक येतो, पाहून घ्या तुम्ही. 54 मध्ये काय आहे, तर राष्ट्रपतीची निवडणूक दिलेली आहे आणि 55 मध्ये त्याची पद्धत दिलेली आहे. फक्त एक शब्द बदललेला आहे, दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. 54 आणि 55 मध्ये. 55 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. पद्धत जर शब्द आला, पद्धत कोण्या याच्यात दिलेली, तर 55 सांगा, आणि नुसती निवडणूक म्हणलं तर 54 सांगा. त्यानंतर 56 पहा. 56 आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ. हे महत्त्वाचं नाही, याच्यावर प्रश्न आलेला नाही. 57 वर प्रश्न आलेला आहे. 56ची पण आपण ट्रिक्स केलेली, ती पाहून घ्या तुम्ही. पण 57ची महत्त्वाची पहा, कारण 57 वर प्रश्न आलेला आहे. तर 57 काय पहा, की राष्ट्रपती पुनर्निवडणुकीस कितीही वेळा पात्र ठरतात. राष्ट्रपती परत निवडणुकीस कितीही वेळा पात्र ठरतात. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण. याची ट्रिक्स अशी आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म, काय, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. भारतीय स्त्रिया काय म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. असं ज्यावेळेस भारतीय स्त्रिया वडाला फेऱ्या म्हणतात, 7 फेऱ्या, त्यावेळेस त्या काय म्हणतात पहा, की मला 7 जन्म हाच पती पाहिजे. म्हणजे तो कसाही असला तरी त्या म्हणतात की मला हाच पती पाहिजे. तो दारू पिणारा असो, पिदाडा असो, त्यांना मारणारा असो, त्यांचा छळ करणारा असो, मात्र त्या काय त्यांची साथ सोडत नाहीत. त्या म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म हाच पती पाहिजे. तसं अशा प्रकारे मग 7 वरून म्हणजे 57 मध्ये शेवटी 7 आहे, म्हणून हे 57चं शेवटचं 7 घेऊन मी ही ट्रिक्स बनवलेली आहे. ओके. तर पहा, अशा आपल्या ट्रिक्स आहेत.
58 तर तुम्हाला अगोदरच सांगितली, कारण 58वर नुकतंच परीक्षेला प्रश्न आला होता ग्रुप सी कंबाईन. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. तसेच आपल्याकडं नुसतं पॉलिटिक्स नाही, तर आपल्याकडं ऑल इंग्लिश व्हॉकॅब्युलरी, किती ऑल इंग्लिश व्हॉकॅब्युलरीचे ट्रिक्स आहेत, ज्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम्स, वन वर्ड, इडियम, फ्रेजेस, कन्फ्यूज वर्ड. नुकतीच जी कंबाईन ग्रुप बी झाली 29 जूनला तिला तब्बल 17 व्हॉकॅब्युलरीचे प्रश्न आपल्या PDF मधून जशास तसे विथ ट्रिक्सनुसार आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्या परीक्षेला 7 प्रश्न हे वन वर्ड विचारले होते आणि त्या 7 पैकी 7 सर्व 7ला 7 प्रश्न हे आपल्या PDF मधून आलेले आहेत विथ ट्रिक्सनुसार. याचं जर तुम्हाला प्रूफ पाहायचा असेल तर आपलं MP सेवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर मी संपूर्ण प्रश्न प्रूफसह जोडलेले आहेत. ओके. तसेच आपल्याकडे संपूर्ण माहिती अधिकार अधिनियमची 31 कलम, लोकसेवा हक्क अधिनियमची 30 कलम, तसेच संपूर्ण सायन्सची ट्रिक्ससह पेड PDF बनवलेली आहे. संपूर्ण तुम्हाला ते तिथे मिळून जाईल. 84 21 90 83 84 या नंबरवर फक्त तुम्ही संपर्क करा. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.